नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला चिकनचा रस्सा अगदी साध्या पद्धतीने कसा बनवायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। एकाच पाण्याने धुवायचं, दोन पाण्याने नाही धुवायचं, कारण त्याची चव जाते डबल धुतल्याच्या नंतर। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी मीठ टाकणार आहे, 1 चमचा हळद, आलं लसणाची पेस्ट मी 2 चमचे टाकलेले आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, सगळ्या चिकनला लागलं पाहिजे असं। झाकण ठेवून मी 10 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे। तोपर्यंत मी इकडे कांदा चिरायला घेतलेला आहे फोडणीसाठी। कांदा चिरून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि कांदा बारीक कट करून घेणार आहे अशा प्रकारे। आता कढईमध्ये मी 2 पळी तेल घातलं आहे। तेजपत्ता घालायचा, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची। मी आधी टाकलेली आहे पेस्ट, म्हणून आता मी 1 चमचाच घातलेला आहे। नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आणि हे खडे मसाले, कोथिंबीर आणि लसूण याची पेस्ट आहे, जाडसर वाटण आहे, ते परतून घ्यायचं। चिकन टाकायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं चिकन। त्याच्यामध्ये हळद टाकायची, धना पावडर आणि गरम मसाला, सगळं मिक्स करून झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आपण त्याची। घाटी मसाला 4 चमचे आहे आणि 1.5 चमचा मी चिकन मसाला टाकलेला आहे। तो व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत। चिकनला सगळा व्यवस्थित लागला पाहिजे मसाला। त्यानंतर मी हे कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे। तुम्हाला किती हवं ते घालू शकता तुमच्या आवडीने। हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आपण मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया। चांगलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला। मी तिकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। रस्सा किती आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। अर्धं तर चिकन शिजलेलं आहे। परत झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनटं चिकन शिजवून घेऊया। शिजलेलं आहे आपलं चिकन चांगलं, रस्साही मस्त झालेला आहे। आता वरून कोथिंबीर ॲड करूया। आपला चिकनचा रस्सा तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।